गेल्या अनेक वर्षापासून रहिवासी असलेल्यांना हक्काचे घर मिळालं नाही. हक्काचे घर मिळण्यासाठी येथील रहिवासी यांना स्वतःच्या घराचे पट्टे नसल्यामुळे प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत बाभुळगाव नगरपंचायत हद्दीतील रहिवाशांना घरकुलाचा लाभ देण्यासाठी यादीमध्ये नावे आलेली आहेत. परंतु नगरपंचायताच्या नियमानुसार येथील रहिवाशांना आखीव पत्रिका नसल्याच्या कारणाने त्यांना घरकुल योजनेचा लाभ मिळू शकत नाही. गेल्या अनेक वर्षापासून शासकीय जागेवर अतिक्रमण करून राहत असलेल्या रहिवाशांची अतिक्रमणे नियमानुकूल करण्यात यावी या मागणीचे निवेदन तहसीलदार मार्फत जिल्हाधिकारी यांना देण्यात आलं. गेल्या 50 ते 60 वर्षापासून शहरातील अनेक लाभार्थी शासकीय जागेवर राहत असून त्यांच्याकडे ग्रामपंचायत काळातील व नगरपंचायती नमुना 8 व टॅक्स पावती आहे. असे असताना त्यांना नगरपंचायतीकडून घरकुलाचा लाभ नाकारण्यात येत आहे. सर्वांना घरी योजना सन 2022 या धोरणाची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेचे क्षेत्रात असलेल्या शासकीय जमिनीवरील घरचा सर्वे करून त्यांना घरकुल योजनेचा लाभ देण्यात यावा अशी मागणी करण्यात आली. निवेदनातून ती मागणी करण्यात आली होती. याआधी गावकऱ्यांनी सन 2022 सदरचे निवेदन हे लोकशाही दिनात दाखल करण्यात आले असून त्यावर पुढील आठवड्यात सुनावणी ठेवण्यात आली. त्यानंतर सुनावणीचा निकाल लागला असताना तत्कालीन जिल्हाधिकारी यांनी केवळ आश्वासन दिले होते. बाभुळगाव नगरपंचायत हद्दीमधील रहिवाशांची जवळपास 70% घरे ही शासकीय जागेवर आहेत. अनेक वर्षापासून रहिवासी असलेल्या या नागरिकांना आता अडचणीचा सामना करावा लागत आहे. आखीव पत्रिका नसल्याने बँकेची कर्ज प्रकरणे, मालमत्तांची खरेदी विक्री व्यवहार प्रभावित झाले आहेत. त्यामुळे संपूर्ण शहराचा सिटी सर्वे करण्यात यावा. हे निवेदन देतावेळी संजय खोडे, सचिन पुरी, धर्मचंद छल्लाणी, अक्षय राऊत, सचिन माटोडे, मनोहर वांढरे, प्रशांत मेघे, सचिन बेलसरी, महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. महाराष्ट्र टीव्ही 24 करता करामत अलीची रिपोर्ट, बाभुळगाव. इस खबर के प्रायोजक है शिवशंकर आयुर्वेदिक क्लिनिक, अनुभवी डॉक्टर्स से सज्ज, सभी प्रकार के आयुर्वेदिक दवाइयाँ मिलने का एकमात्र स्थान. इनका पता शिवशंकर आयुर्वेदिक क्लिनिक, डॉक्टर मंगला केतकर हॉस्पिटल के सामने, महाजन मार्केट के पास, टेम्पल बाजार रोड, सीताबर्डी, नागपुर.